नमस्कार मित्रांनो, आज राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि लवकरच निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा जी-आर जारी केला आहे. 15 जून 2026 रोजी वित्त विभागाने नवीन शासन निर्णय जारी केला आहे. निवृत्ती वेतनासाठी लागणारी प्रक्रिया आता अधिक सोपी करण्यात आली आहे. आतापर्यंत निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना अनेक वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. यामध्ये नमुना 1, नमुना 3, नमुना 5, नमुना 6, नमुना बी आणि नमुना 42A यांचा समावेश होता. या सर्व फॉर्ममधील माहिती वेगवेगळ्या स्वरूपात भरावी लागत असल्यामुळे निवृत्ती वेतन मंजुरीसाठी मोठा विलंब होत होता. याच समस्येवर उपाय म्हणून शासनाने आता नमुना 5A हा एकत्रित फॉर्म तयार केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जुलै 2026 रोजीपासून निवृत्त होणाऱ्या सर्व राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना आता फक्त हा एकच फॉर्म 5A भरावा लागणार आहे. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती, कुटुंबाचा तपशील, बँक खाते, नामनिर्देशन, पेन्शन कम्युनिकेशन, आधार, पॅन आणि इतर सर्व आवश्यक माहिती एकाच ठिकाणी भरता येणार आहे. यामुळे निवृत्ती वेतन प्रकरण तयार करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा? शासनाने पेन्शन वाहिनी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्मचारी खालील पोर्टल म्हणजे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिली आहे. तिथे तुम्ही क्लिक करून चेक करू शकता. ओ-टी-पी पडताळणीनंतर फॉर्म ऑनलाईन भरता येणार आहे. जी-आरमध्ये आणखी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. जर कर्मचारी वैद्यकीय कारणामुळे फॉर्म भरू शकत नसतील किंवा निवृत्तीपूर्वी यांचे निधन झाले असेल, तर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वतीने हा फॉर्म भरता येणार आहे. कुटुंब निवृत्ती वेतनाबाबतही मोठा फायदा होणार आहे. कारण आता निवृत्तीच्या वेळीच कुटुंबातील सदस्यांची माहिती, नामनिर्देशन आणि आवश्यक कागदपत्रे एकत्र घेतली जाणार आहेत. यामुळे भविष्यात कुटुंब निवृत्ती वेतन मंजुरीची प्रक्रिया जलद होईल. या फॉर्मसोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतील? संयुक्त फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, नमुना स्वाक्षरी, सेवा पुस्तिकाची प्रत, अपंगत्व असल्याचा संबंधित प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. मित्रांनो, या नवीन जी-आर मुळे निवृत्ती वेतनासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रक्रिया दोन्ही मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहेत. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. तुमच्या विभागातील कर्मचारी, शिक्षक किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जी-आर अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.